2-3 दिवस सॉक्स वापरून झालेत, आता तरी त्यांना वॉशिंग मशीन दाखवा, असं घरच्यांनी म्हटलं की मशीनमध्ये जाण्याआधी सॉक्स हळूच नाकाजवळ येतो. बरोबर का नाही? अजून एखादा दिवस चालेल करताना असं, मग हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायला हवा. बऱ्याच लोकांना ही सवय असते, पण सॉक्सचा 1 सेकंद घेतलेला वास तुम्हाला रुग्णालयात पाठवू शकतो. हा वास फुफ्फुसांना इजा करू शकतो. चीनमधील एका व्यक्तीला दररोज सॉक्सचा वास घेतल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागले. तब्येत पाणीच्या या व्हिडिओमध्ये याबाबत चला आपण अधिक माहिती घेऊया. पण त्याआधी सॉक्स धुवायला टाकायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आणि हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. सॉक्सचा वास घेतल्यामुळे मग झालं तरी काय? टाकलेत ना सॉक्स धुवायला? आता ऐका. दक्षिण पश्चिम चीनमधील चॉंगकिंग भागामध्ये राहणारा हा व्यक्ती गंभीर खोकल्यामुळे रुग्णालयात दाखल झाला. त्याचा खोकला औषधं घेऊनही बरेच महिने बरा होत नव्हता. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याच्या उजव्या फुफ्फुसात तीव्र संसर्गाची लक्षणं दिसत होती. पण नेमकं झालं तरी काय हे समजण्यासाठी डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी केली आणि चाचणीसाठी एक नमुना घेतला. डॉक्टरांना नक्की काय झालंय हे कळून येत नव्हतं. तपासात असं आढळून आलं की रुग्णाला ॲस्परजिलोसिस नावाचा फुफ्फुसांचा आजार झाला होता. हा आजार ॲस्परगिलस नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी ओलसर ठिकाणी वाढते. हा त्रास कशामुळे झाला याचं कारण रुग्णाने सांगितल्यानंतर डॉक्टरही चाट पडले. रुग्णाने सांगितलं की तो वारंवार सॉक्स घालून झाल्यावर त्यांचा वास घेत होता. मग ॲस्परगिलस म्हणजे आहे तरी काय? ॲस्परगिलस ही एक प्रकारची बुरशी आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार सॉक्स बुरशीसाठी एक उत्तम जागा आहे. यूकेची हेल्थ एजन्सी नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या माहितीनुसार ॲस्परजिलोसिस हा आजार तसा दुर्मिळ आहे. पण ज्यांना दमा किंवा फुफ्फुसांचे इतर आजार आहेत किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, उदाहरणार्थ कर्करोगाच्या रुग्णांमध्ये, त्यांना याचा धोका जास्त असतो. ॲस्परजिलोसिसची लक्षणं म्हणजे श्वास घेण्यात त्रास होणं, रक्त किंवा चिकट थुंकीचा खोकला, ताप, वजन कमी होणं आणि थकवा. गंभीर प्रकरणांमध्ये यात फुफ्फुसातून रक्तस्राव होऊ शकतो किंवा न्यूमोनिया देखील होऊ शकतो. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार ॲस्परगिलस बुरशी सुकलेल्या पानांमध्ये, झाडं किंवा माती आणि कंपोस्टमध्ये आढळून येते. काही वेळेला घरातील दमट जागी सुद्धा ही बुरशी आढळते. बहुतांश लोक ॲस्परगिलस बुरशी दिवसातून अनेक वेळेला इन्हेल करतात. त्यांना यामुळे काहीच होत नाही, पण यामुळे फुफ्फुसांचा आजार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा आजार मेंदू, किडनी, फुफ्फुस आणि इतर अवयवांपर्यंत देखील पोहोचू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संशोधकांच्या माहितीनुसार आपल्या स्किनवर प्रति चौरस सेंटीमीटर 10,000 ते 10 लाख बॅक्टेरिया आढळून येतात. पाय कोरिनेबॅक्टेरियम आणि स्टॅफिलोकोकस या बॅक्टेरियांसाठी आदर्श निवासस्थान आहे. तर बुरशीसाठी देखील घामट पाय म्हणजे नंदनवनच म्हणावं लागेल. ॲस्परगिलस, क्रिप्टोकोकस, एपिकोकम, रोडोडोरुला, कॅन्डिडा आणि इतर बुरशींच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर पायांवर आढळतात. खरं तर मानवी शरीराच्या कोणत्याही भागाच्या तुलनेत पायांवर सर्वाधिक प्रकारच्या बुरशी आढळतात. तर बीबीसीशी बोलताना यूकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ हलमधील डॉक्टर होली विल्किन्सन सांगतात, पाय विशेषतः बोटांच्या मध्ये ओलसर, आर्द्र आणि उष्ण वातावरण असतं. त्यामुळे तो सूक्ष्म जंतूंसाठी वाढीचं योग्य ठिकाण ठरू शकतं. ही समस्या अधिक गंभीर होते कारण बहुतांश लोक आपल्या पायांना मोजे आणि शूजमध्ये बंद ठेवतात. त्यामुळे आर्द्रता आतच अडकून राहते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार पायांच्या बोटातील जागा स्वच्छ केली पाहिजे. त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते.